ओन युअर जर्नी, तुमची पायरी, तुमची गती आणि तुमच्या आयुष्याचं तुमचं ध्येय हे स्वतःशी स्पर्धा करून जिंका. स्पर्धा कधीचीही इतरांशी नसती, स्पर्धा ही स्वतःची असती आणि आपल्याला काय बनायचं याच्या 100% असती. या क्षणी लक्षात ठेवा, तुम्हाला काय बनायचं याच्याशी जर तुम्ही स्पर्धा लावली, स्वतःशी लावली, त्या स्पर्धेमध्ये जिंकण्याचा तुम्हाला जे बनायचंय त्याच्यासाठी होण्यासाठी काय लागते त्याच्या 100% लावली तर हे आयुष्य तुमचंच आहे. या क्षणापासून स्वतःशी स्पर्धा लावा. आयुष्यामध्ये जे ध्येय जे एम गाठायचं आहे त्याला गती प्राप्त करा, त्या दिशेने चाला आणि दररोज त्यासाठी एक गोष्ट शिका. 100व्या दिवशी तुम्ही 100 गोष्टी शिकणार आणि त्यामध्ये सर्वोत्तम होणार. तर आजपासून जगाशी स्पर्धा करू नका, स्वतःशी स्पर्धा करा आणि आयुष्य तुमचंच होईल. 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा आज 19वा दिवस आहे आणि आजचा विषय हाच आहे, स्वतःशी स्पर्धा करा, इतरांशी नाही. चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. लोक आयुष्यभर इतरांना हरवण्यात, खाली लेखण्यामध्ये लागलेले असतात, परंतु कधी विचार केलात का स्वतःला हरवा, स्वतःला अजून दिवसेंदिवस उत्तम बनवा. आपोआप दुसऱ्या कोणाशी स्पर्धा कशाची? प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं, प्रत्येकाचा स्वभाव वेगळं, प्रत्येकाचं अस्तित्व हे वेगळं. मग दुसऱ्यांना कमी लेखण्यासाठी त्याच्यासारखं त्याच्याहून एक पाऊल पुढं कशासाठी? दररोज स्वतःमध्ये चांगल्या गोष्टी निर्माण करा, स्वतःला वेळ द्या, स्वतःचे विचार, स्वतःचं आचरण, स्वतःचं वागणं, स्वतःच्या आयुष्यामध्ये आनंद वाढवा, स्वतःचं शरीर सुदृढ बनवा. व्यसनाधीन असाल तर व्यसन सोडा. निरोगी शरीरामध्येच चांगले विचार हे वास करत असतात. व्यसनाने कधीच कुणाचं चांगलं झालेलं नाही. तुम्हाला कळत असताना व्यसन पकडू नका. उत्तम आहार घ्या, सुदृढ शरीर ठेवा, सुंदर विचार करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा. स्पर्धा ही स्वतःशी ठेवा, स्वतःच्या स्वप्नांची ठेवा, त्यासाठी 100% देण्याची ठेवा, इतरांशी नाही. तुमचं लढाई, तुमचं युद्ध हे तुमच्याशी ठेवा. तुमच्या वाईट गुणांना, तुमच्या आळशी गुणाला, उद्या करूया या गुणाला मारा, या क्षणी मारा आणि आयुष्याची एक नवीन सुरुवात करा. स्वतःशी स्पर्धा करा. रोज स्वतःमधला एक वाईट गुण मारा आणि एक त्या जागी चांगला गुण ठेवा. स्वतःला दररोज थोडं थोडं पुढे ठेवा. ही गोष्ट जेवढी छोटी आणि सोपी ऐकण्यात वाटत आहे तेवढीच अवघड आहे. तुम्ही 90 दिवस जर एखाद्या गोष्टीला, एखाद्याकडे भरपूर वेळ असेल, कुणी गृहिणी असेल, कुणाचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल, कुणाची 12वी झालेली असेल, सध्या ते काहीच करत नसतील तर त्यांच्यासाठी आयुष्यातला सर्वात उत्तम काळ आहे. त्यांच्याकडे जर पूर्ण दिवस रिकामा असेल तर मी तर सांगितलं होतं दैनंदिन जीवनामध्ये भरपूर लोकांना वेळ भेटत नाही. स्वतःसाठी 10 मिनिट, अर्धा तास आणि दमादमाने 1 तास द्या. पण तुमच्याकडे जर पूर्ण दिवस असेल आणि तो दिवस तुम्ही असाच घालवत असेल तर दिवसातला जितका जास्त वेळ या 90 दिवस तुम्हाला देता येतील, 4 तास, 5 तास, 8 तास, 10 तास, 12 तास, तेवढे त्या स्वप्नांसाठी द्या आणि 90 दिवसाच्या नंतर पहा तुमचं आयुष्य कसं बदलेल. स्पर्धा ही स्वतःशी करा, स्पर्धा ही स्वप्नांशी करा, स्पर्धा ही त्या गोष्टीला लागणाऱ्या 100%शी करा. दररोज त्या गोष्टीची एक गोष्ट शिका आणि आयुष्यामध्ये पुढे जा. प्रत्येकाची परिस्थिती, प्रत्येकाचं आयुष्य सारं काही वेगळं असते. मी सोपं उदाहरण देते. 2 घरचे व्यक्ती, एक श्रीमंत घरचा मुलगा असतो आणि एक गरीब घरचा. दोघांनाही 20-20 हजाराची नोकरी लागली. एका मुलाकडे ऑलरेडी घर, गाडी, शेत सर्व आहे, दुसऱ्या मुलाकडे काहीच नाही. तो त्याचे 20,000 आले की तो जमा करतो, एन्जॉय करतो, फिरतो, विमानानेही फिरेल. एखाद्या वर्षांनी पगार 50,000, 1 लाख रुपये झाल्या. पण जो दुसरा गरीब मुलगा आहे त्याला त्याचा आधी मूलभूत गरजा पूर्ण कराव्या लागतील. जर आईवडिलांचं कुणाचं कर्ज असेल, घरामध्ये लहान भावंड असतील, त्यांचं पाहावे लागेल. जर मग तुलना कशी? दोघांना जरी सारखी पगार असेल तर तुम्ही विचार करसाल, हा या एवढ्याच पगारीमध्ये एवढं चांगलं कसं जगू शकतो आणि मी याच्यापेक्षा थोडी जास्त पगार कमवतो तरी माझं आयुष्य असं नाही. का नाही? त्याच्या आयुष्याचे प्रश्न वेगळे आहेत, तुमच्या आयुष्याचे प्रश्न वेगळे आहेत. तुलना ही होऊच शकत नाही. आपण जन्मतः कसे जन्मलो हे आपल्या हातामध्ये नसतं, पण येणाऱ्या भविष्यात आपल्याला कसं पुढे जायचं, किती पुढे जायचं ते आपल्या हातात आहे. आज या जगामध्ये इंटरनेटचं माध्यम आहे, तुम्ही याचा चांगल्या कार्यासाठी उपयोग घ्या. नुसते व्हिडिओ स्क्रोल करत बसू नका. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, इंटरनेट, AI, गुगल, ChatGPT या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला एखाद्या विषयात पुढे जाण्यासाठी 100% वापर करा आणि आयुष्यामध्ये जास्तीत जास्त पैसे कमवा आणि स्वावलंबी व्हा. स्वतःचे सारे कार्य स्वतः करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा.
आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाची स्वप्न, प्रत्येकाची परिस्थिती, प्रत्येकाचं ज्ञान आणि प्रत्येकाची आवड या साऱ्या गोष्टी वेगळ्या असतात. मग एकमेकाशी स्पर्धा कशी होईल हो? स्पर्धा ही फक्त स्पर्धा परीक्षेमध्ये 11वी 12वी 10वी यामध्ये असती, पण खऱ्या आयुष्यामध्ये खरंच स्पर्धा आहे का इतरांशी पुढे जाण्यासाठी? मुळीच नाही. स्पर्धा परीक्षेतही का हो इतरांशी स्पर्धा करायची तर त्या पेपरच्या 100% करा, त्या विषयाच्या ज्ञान अर्जित करण्यासाठी 100% करा. इतरांशी स्पर्धा करू नका. त्याला 90% पडले, मी 95% घेणार, ही स्पर्धा करू नका. 100%चा पेपर असतो, 100% घ्यायची स्पर्धा करा. स्पर्धा ही स्वतःशी असावी. स्वतःमध्ये एखाद्या विषयामध्ये आपल्याला जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर त्याच्यासाठी 100% आपण ज्ञान अर्जित कसं करणार, प्राप्त कसं करणार, त्याला दिशा कशी देणार, त्याच्यासाठी आपण काय काय करू शकतो याच्याशी स्पर्धा करा. कुणावर जळणं, जेलस फिलिंग, त्यानं हे केलं त्यानं ते केलं असा कधीही विचार करू नका. स्पर्धा ही आयुष्यामध्ये स्वतःशी असावी. ज्या दिवशी तुम्ही स्पर्धा ही स्वतःशी लावसाल, तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये पुढे जायचंय त्या क्षेत्राच्या 100%शी लावसाल, त्या दिवशी या विश्वात अशी एकही गोष्ट नाही की ती गोष्ट तुमची होणार नाही. या क्षणापासून आयुष्याला सुरुवात करा. तुमचं गोल काय आहे ठरवलं नसेल तर या क्षणी ठरवा. त्या गोलच्या 100%ची स्पर्धा करा. स्वतःशी स्पर्धा करा. आयुष्यामध्ये स्वतःला उत्तम मधलं उत्तम कसं देता येईल हे पहा. स्वतःशी स्पर्धा करा. स्वतःचा आळसपणा, स्वतःच्या मर्यादा, स्वतःची भीती, सर्वप्रथम तर उच्च विचार करायला शिका. आणि हे विचार प्रगल्भ आणि उच्च कुठून होतील? ज्ञानाने होतील. ज्ञान कुठे मिळते? ज्ञान टीव्हीतून पण मिळते, फोनमधून पण मिळते, वाचनातून पण मिळते. पण फोनमध्ये जर तुम्ही तुमच्या जीवनावश्यक गोष्टी सर्च केल्या तर ज्ञान अर्जित होते. टीव्ही मध्ये तुम्हाला आयुष्यात पुढे नेण्यासाठी तसा दृष्टिकोन ठेवून पाहिला तर ज्ञान मिळते. रस्त्यावर चालताना एखाद्या झोपडपट्टीमध्ये पाहून तुम्ही विचार केला, याच्यापेक्षा तर माझ्या अंगावर चांगले कपडे आहेत, माझ्याकडे 2 वेळचं खाण्याला आहे, माझ्या हातामध्ये हा स्मार्टफोन आहे जो मी आता या क्षणी याच्यावरती व्हिडिओ पाहत आहे, इंटरनेटचं पॅक आहे, तर तुम्हाला अनुभव शिक्षण आपोआप शिक्षण भेटेल, त्या अनुभवातून शिकायला भेटेल. पण तुम्ही एखाद्या गोष्टीला सामान्यच नजरेने पाहत राहाल तर तुम्हाला कुठूनच काही शिकायला मिळणार नाही. विचार मोठे ठेवा. जेवढा विचार मोठा ठेवसाल त्या दिशेने आपलं स्वप्न ठरवा आणि कार्य करायला सुरुवात करा. भीती काढून टाका. स्पर्धा करू नका. दुसऱ्यांवर जळू नका. जळण्यापेक्षा तुम्ही स्वतः आयुष्यामध्ये पुढे जा. कसं पुढे जाता येईल हे बघा. कुणाची मदत घ्या. मदत म्हणजे विचारा की मलाही आयुष्यात काहीतरी करायचं आहे, मी काय करू, मला समजणं. कुणाचा सल्ला घ्या. आज इंटरनेटवर, युट्यूबवर, गुगलवर एवढे ऑप्शन अवेलेबल आहे. तुम्हाला ज्या विषयामध्ये आयुष्यात पुढे जायचं आहे त्या विषयामधला तो विषय तुम्हाला मिळेल. शिक्षणात असो, व्यवसायात असो, कंटेंट क्रिएटर म्हणून असो, तुम्हाला जर यायचं नसेल कॅमेरा समोर, तर खूप सारे लोक असे हौशी गौशी नवशे ज्यांना व्हिडिओ बनवायचे पण अक्कल काहीच नसती, त्यांना कुणीतरी लिहून देणारा हवा आहे, कुणीतरी सजेस्ट करणारे. तुम्ही कम्प्युटरचा वापर करून कंटेंट क्रिएट करून त्यांना लिहून चांगल्या आयडिया सुद्धा देऊ शकता. सध्याच्या या काळात खूप विविध प्रकारच्या नोकऱ्या निघालेल्या आहेत जे की तुम्ही घरी बसून फक्त लॅपटॉप, मोबाईल, इंटरनेट या माध्यमातून करू शकता. त्या कशा करायच्या? माझी एक दुसरी सिरीज येणार आहे, त्यामध्ये मी 12वी नंतर किंवा करिअर बद्दल बोलणार आहे. जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला नक्कीच सांगेल, त्या सिरीज वरती जाऊन बघा म्हणून. सध्या खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तिकडे पहा. तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे हा विचार करा. तुम्हाला काय उत्तम जमतं त्याला उत्तमातलं उत्तम बनवा. स्पर्धा ही स्वतःशी ठेवा आणि आयुष्याला जिंका. जो व्यक्ती स्वतःला हरवतो त्याला कुणीही हरवू शकत नाही. तुम्ही स्वतःला हरवून दररोज एक नवीन उत्तम व्यक्ती बनवत असाल तुमच्या आयुष्यामध्ये, तर तुम्हाला कोण बरे या जगामध्ये हरवू शकतं? आणि स्वतः पुढे जाणं, स्वतःला हरवणं म्हणजे आपल्या वाईट वृत्तींना मारून चांगली वृत्ती निर्माण करणं आणि आयुष्यामध्ये पुढे जाणं, स्वतःसाठी 4 पैसे जास्त कमवणं, स्वतःची जिम्मेदारी ही स्वतः घेणं. मी हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते. तुम्हाला वाटत असेल तेच पॉइंट असतात, कधी कधी दिसायला हे छोटेच असतात, पण याच गोष्टीमुळं आपण आयुष्यामध्ये मागे राहतो. आपण भरपूर जणांकडून चांगल्या गोष्टी दररोज दैनंदिन जीवनात ऐकतो, परंतु त्या आयुष्यामध्ये आणत नाही. या क्षणापासून प्रत्येक चांगली गोष्ट आयुष्यामध्ये लागू करा. ईर्ष्या सोडून टाका. तुलना सोडून टाका. स्पर्धा ही या क्षणापासून स्वतःशी लावा.
मग बघा तुमचं आयुष्य कसं सुंदर होणार नाही ते. असंही निरर्थक आयुष्य बरेच जणांचं जातच असेल. आयुष्याला अर्थपूर्ण बनवा. आयुष्यामध्ये काहीतरी एक ध्येय ठेवा, त्यानुसार दररोज कार्य करा. जगाशी स्पर्धा करू नका. स्पर्धा स्वतःशी करा, स्वतःच्या ध्येयाशी करा. बघा 90 दिवसानंतर आयुष्यामध्ये किती फरक पडतो ते. थोडस जरी आयुष्यात पुढे जायला तुम्ही शिकलात ना, तर या जगामध्ये तुम्हाला कोणीच थांबू शकत नाही. दररोज थोडस स्वतःला हरवायला शिका. कालपेक्षा मी आजची बरी आहे, आजपेक्षा मी उद्या बरी राहणार, त्यापेक्षा 1 वर्षानंतर माझ्यात भरपूर फरक पडणार. आणि कदाचित येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही सुद्धा हा फरक जाणवेल. तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये फरक पडला. कारण मी माझ्या आयुष्यामध्ये पुढे जायचं ठरवलं. दररोज स्वतःला हरवायचं ठरवलं. कालची मी आजची नाहीये आणि आजची मी उद्या नाहीये. यासाठी काय करावं लागणार? दिसणं महत्वाचं आहे फक्त नाही, ज्ञान अर्जित करावं लागणार. तुमचे अलंकार, तुमचे महागडे कपडे, तुमचं महागडं घर, महागडं गाड्या यापेक्षा तुमचे मोठे विचार, एवढे मोठे विचार की लोक विचारही करायला भीतात, असे विचार ठेवा आणि आयुष्यामध्ये पुढे जा. विचार करायला, स्वप्न करायला कसली भीती हो. स्वप्न मोठे ठेवसाल तर त्याच्या खाली कुठेतरी जासाल. स्वप्नच बघण्यासाठी जर विचार करत असाल आणि स्वप्नच लहान ठेवत असाल तर आयुष्यामध्ये कुठे जाल. जे सहज मिळतं त्याला या आयुष्यात किंमत नाही, जे मेहनत करून मिळतं त्यालाच या आयुष्यात किंमत आहे. तर या क्षणापासून आयुष्याची सुरुवात करा. थांबू नका. स्पर्धा स्वतःशी ठेवा आणि स्वतःला उत्तम बनवा. 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा आज 19वा दिवस होता. मी तर माझ्या स्वप्नाला सुरुवात केली. माझी पहिली कमिटमेंट होती पहिल्या व्हिडिओमध्ये, मी 90 दिवस तुम्हाला 90 प्रकारचे व्हिडिओ बनवून देण्याचा प्रयत्न करेल. मी माझा प्रयत्न माझ्या परीने उत्तम करत आहे. दररोज मी माझ्या कालपेक्षा आजच्या व्हिडिओमध्ये चांगलं काहीतरी देऊ हा प्रयत्न करत आहे. तुम्ही तुमचं स्वप्न ठरवलं की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. नसेल ठरवलं तर या क्षणी ठरवा. त्याला काय करावं लागतं या क्षणापासून सुरुवात करा. आणि तुम्हाला जर काही समजलं नाही तर कमेंटमध्ये नक्की विचारा. माझ्या परीनं मला जे समजलं ते व्हिडिओच्या मार्फत मी सांगण्याचा प्रयत्न करेल. माझ्या चॅनलचं नाव आहे रेश्मा वसमतकर आणि चॅनल विषय आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. 90 दिवसाच्या प्रवासामध्ये जुडा आणि आयुष्य बदला. धन्यवाद.